लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, 13वा हप्त्याचे पैसे वाटपाबद्दलची गुड न्यूज आपण बघणार आहोत. आनंदाची बातमी बघणार आहोत. लाडक्या बहिणींना मोठा फटका बसलेला आहे. लवकर तुमचे यादीमध्ये तुम्हाला नाव तपासून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही तर नाहीत ना हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. लाभापासून आता कोणाला वगळलं गेलेलं आहे त्याबद्दलची ही मोठी बातमी आलेली आहे, ती आपल्याला पाहायला भेटणार आहे. लाभापासून किती जण आता वंचित राहणार आहेत त्याच्याबद्दलची ही न्यूज आपण बघणार आहोत. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे 13वा हप्ता या ठिकाणी केव्हा जमा होणार आहे त्याच्याबद्दलची देखील गुड न्यूज आपण बघणार आहोत. ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दलची. त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा, तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला भेटणार आहे. त्यासोबत या व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट भेटत राहतील. तर बघा, या ठिकाणी बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत, दादा अजून जूनचा हप्ता आला नाही, पात्र असून पण का नाही आला ते कळायला पाहिजे ना. तर बघा, या ठिकाणी तीच महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींना हा मोठा फटका बसलेला आहे. तुमचं तर नाव त्या यादीमध्ये नाही आहे ना, मग तुम्हाला या ठिकाणी 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी भेटणार की नाही त्याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. मग 13व्या हप्त्याबद्दलची जी गुड न्यूज आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबत जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची देखील माहिती पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला जूनचा हप्ता भेटलाय की नाही, तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचा जिल्हा सांगायचा आहे आणि पैसे भेटलेत का तुम्हाला 12व्या हप्त्याचे म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याचे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटपट सांगायचं आहे जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. अशा भरपूर सारे कमेंट येत आहेत. आता बघा, जी महत्त्वाची माहिती आली ती व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघू शकता टीव्हीला या ठिकाणी ही न्यूज आलेली आहे. संपूर्ण ठिकाणी ही न्यूज आपण पाहिलेली असेल. आता बघा, कुठल्या जिल्ह्यासाठी आलेले सध्या यवतमाळमध्ये 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. 27,000 फक्त एका जिल्ह्यामधली ही माहिती आहे. कुठल्या जिल्ह्याची तर सध्या यवतमाळ जिल्ह्याची या ठिकाणी ही माहिती येते. बघा, यवतमाळ या ठिकाणी कमी अर्ज आलेले आहेत, त्या ठिकाणी 27,000 लाडक्या बहिणी अपात्र आहेत. परंतु ज्या ठिकाणी मोठे मोठे जिल्हे आहेत जसं की पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी सर्वात जास्त अर्ज आलेले असतील, त्या ठिकाणी मग किती लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले असतील तर त्याबद्दलची ही माहिती आहे. नेमकी काय या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, शेती असेल, घर असेल, कार असेल, अशा लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये अपात्रतेच्या कारणामध्ये आपण जर बघितलं, शेतीविषयीचा जो या ठिकाणी अपात्रतेचं कारण आहे, त्यासोबत चारचाकी वाहनाबद्दलचं कारण आहे, अशी विविध अपात्रतेची कारणं आहेत, त्याची पडताळणी सुरू झालेली आहे. तर जून महिन्याचा म्हणजेच या ठिकाणी 12वा हप्ता देखील त्याच्यामुळे या ठिकाणी काही ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या प्रतीक्षा करत होत्या त्यांना भेटलेला नाही, त्यांच्यासाठी हा मोठा फटका आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. बघा, 27,000 लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये कायमचे बंद लाडकींनी अर्ज केलेला बाद करण्यात आलेला आहे. तर ह्यामध्ये तुमचं तर नाव नाही ना ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे. बघा, आपल्या सर्व लाडक्या बहिणींचं यामध्ये नाव नसायला पाहिजे. जर यामध्ये नाव आलं तर तुमचे कायमचे 1,500 रुपये काय होणार आहेत, बंद होणार आहेत. तर ही मोठी बातमी या ठिकाणी आहे. लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठा फटका म्हणायला पाहिजे. या ठिकाणी भरपूर साऱ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी ही पडताळणी सुरू झालेली आहे. आता सध्या यवतमाळ जिल्ह्याची ही न्यूज आलेली आहे. बाकी जिल्ह्यामधून देखील अशाच पद्धतीने लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि हे तुम्हाला दिसते देखील, ते म्हणजे जून महिन्याचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटलेला नाही. सुरुवातीला तुम्हाला मी एका लाडक्या बहिणीची कमेंट देखील दाखवली, त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी पात्र आहे, या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता देखील मला भेटलेला आहे, परंतु जून महिन्याचाच हप्ता या ठिकाणी भेटलेला नाही. तर काय आहे डिटेलमध्ये माहिती बघा. खाली काय म्हटलंय, लाडकी बहीण योजनेतून तब्बल 27,000 महिलांना अपात्र करण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेत यवतमाळमधील महिलांना अपात्र केलं गेलेलं आहे. तर फक्त ही यवतमाळ जिल्ह्याबद्दलची सध्याची न्यूज आहे. एकट्या जिल्ह्यामधून 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. तर बघू शकता, ही न्यूज तुमच्या समोर ओपन केलेली आहे. या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. तर काय आहे डिटेलमध्ये माहिती बघा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची ही न्यूज आहे. आता लाडकी बहीण योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातील 27,317 महिलांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या महिलांना योजनेतून बाद करण्यात आलेला आहे. त्यांना आता या योजनेचा लाभ भेटणार नाही. बघा, सविस्तर माहिती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. असे प्रत्येक जिल्ह्यामधून या ठिकाणी लाभार्थी जे आहेत ते वगळण्यात येत आहेत. कारण की बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये ही ऑनगोईंग प्रोसेस असणार आहे. ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजने पात्रमध्ये बसत नाही
त्यांची नावं वगळली जातील. म्हणजेच या ठिकाणी पडताळणी प्रत्येक महिन्यामध्ये केली जाणार आहे. गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणींना ज्या खरोखरच पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच हा लाभ पोहोचवले जाणार आहे. त्यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ही पडताळणी होते. बघा, मागं काही दिवसापूर्वी आपण बघितलेलं असेल की केंद्र सरकारने आयकर विभागाचा जो डेटा आहे ते देण्यासाठी सरकारला परवानगी दिलेली होती. 4 चाकी वाहनांबद्दल काही लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या. त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास विभागाने ट्विट करून सांगितलेलं होतं की 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात. मग त्यामध्ये वेगवेगळी कारणं होती आणि मागच्या या ठिकाणी महिन्यामध्येच आपण न्यूज बघितलेली होती की काही लाडक्या बहिणी ज्या आहेत सरकारी या ठिकाणी नोकरीला असून देखील त्यांनी फॉर्म भरलेले होते. तशा देखील जवळपास 2,500 लाडक्या बहिणींचा या ठिकाणी लाभ बंद करण्यात आलेला होता. तर ह्यामधून या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत वेगवेगळ्या कारणासाठी. बघा, कारणं चेंज झालेली नाहीत. म्हणजेच जो GR आलेला आहे त्यामधील विविध जे टर्म्स अँड कंडिशन आहेत, नियम आणि अटी आहेत ते चेंज झालेले नाहीत. त्याला अनुषंगानेच या ठिकाणी ही पडताळणी सुरू असणार आहे. बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. प्रति महिना 1500 रुपये मिळण्याच्या अपेक्षेने महिलांनी अक्षरशः या ठिकाणी खूप सारे अर्ज केलेले होते. जाचक अटी शिथिल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळाला. मात्र योजनेमुळे शासनाची तिजोरी खाली होत असल्याने अर्जाला आता कात्री लावणं सुरू करण्यात आलेलं आहे. बघा, त्याचंच उदाहरण म्हणजे जून महिन्यामध्ये अजून देखील भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना लाभ भेटणं बाकी आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींना लाभ भेटला, ज्या खरोखरच पात्र आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे पोहोचत आहेत. परंतु या ठिकाणी पात्र असूनही अजूनही काही लाडक्या बहिणींना पैसे पोहोचलेले नाहीत. त्यांनी नेमकं पुढं काय करायचं आहे त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. परंतु या ठिकाणी आता बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले. त्यावेळेस पडताळणी झालेली नव्हती. मात्र आता पडताळणी या ठिकाणी होते. याच्यामध्ये ज्या अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार या ठिकाणी शासनानं त्याच्यामध्ये कात्री लावणं आता सुरू केलेलं आहे. या ठिकाणी शासनाची तिजोरी खाली होत आहे. त्याच्यामुळं भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे भेटणं देखील बाकी आहे. अपात्र करण्याचं या ठिकाणी जी कारणं आहेत पहिल्यापासूनच GR मध्ये जी आहेत त्यानुसारच या ठिकाणी पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. आता महिलांचे अर्ज बाद करून लाभ देणं बंद करण्यात येत आहे. पूर्वीप्रमाणे 1,500 रुपयांचा लाभ खात्यामध्ये जमा होत नसल्याची विचारणा करण्यासाठी तालुका व मुख्यालय असलेल्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात लाभार्थ्यांची पायपीट वाढली आहे. तर बघा, प्रत्येक ठिकाणी तालुक्याला असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग असतो. बघा, त्या ठिकाणी कार्यालय असतं. या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचं कार्यालय असतं. त्या ठिकाणी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची पायपीट वाढलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन लाडक्या बहिणी विचारतायत की आमचा लाभ बंद झालेला आहे, आम्ही पात्र आहोत. बघा, सुरुवातीला त्यासाठीच तुम्हाला मी त्या लाडक्या ताईंची कमेंट दाखवलेली आहे. त्यांनी सांगितलं की मी पात्र आहे, परंतु मला कारण समजत नाही की जून महिन्याचा हप्ता का जमा झालेला नाही, म्हणजे 12वा हप्ता जमा झालेला नाही त्यांना. त्याच पद्धतीने अशा अनेक लाखो लाडक्या बहिणी आहेत, लाखो लाडक्या ताई आहेत ज्यांचे या ठिकाणी जून महिन्याचे अजून देखील पैसे जमा झालेले नाहीत. आता सध्या जुलैचा महिना चालू आहे. जुलै महिन्याच्या पैशाची ते देखील वाट पाहत आहेत आणि ज्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला आहे ते देखील जुलै महिन्याच्या वाट पाहत आहेत. मात्र काही जणांना अजून जून महिन्याचेच पैसे जमा झालेले नाहीत. मे महिन्यापर्यंत त्यांना पैसे आलेले आहेत. अशा अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन विचारणा करतायत. नवीन नोंदणी बंद असल्याने अर्ज देखील करता येत नाहीत. ठीक आहे, परंतु या ठिकाणी जुन्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे देखील या ठिकाणी पैसे जून महिन्याचे जमा होत नाहीत. मे महिन्यापर्यंत त्यांना पैसे आलेले देखील आहेत. तुमचे देखील असं आहे का? तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा झालेले नाहीत ते. बघा, अशातच आता यवतमाळ जिल्ह्यातील 27,317 म्हणजे जवळपास 27,500 बहिणींचा पत्ता कट करण्यात आलेला आहे. फक्त ही एकट्या यवतमाळ जिल्ह्याची बातमी आहे. बाकी जिल्ह्यामधून देखील अशाच पद्धतीने लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. महिलांना अपात्र का ठरवलं जाते? बघा, लाडकी बहीण योजनेत फक्त जे लाभार्थी निकषांमध्ये बसत आहेत त्यांनाच योजनेचा लाभ भेटणार आहे. बघा, मागच्या वेळेस आपण बघितलं असेल संजय गांधी निराधार योजनेतून काही लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलं. त्यानंतर 4 चाकी वाहनांचं कारण असेल किंवा या ठिकाणी जे इन्कम टॅक्स भरतात अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी बाद करण्यात आलेलं आहे. किंवा जे सरकारी नोकरी करतात किंवा त्यांच्या या ठिकाणी कुटुंबामध्ये सरकारी नोकरीला या ठिकाणी कोण आहेत तर अशा लाडक्या बहिणींचे लाभ जे आहेत ते बंद करण्यात येत आहेत. म्हणजे सरळ ज्या पण फक्त या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे हा देखील एक निकष त्यामध्ये आहे. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी असतील ज्या खरोखर अपात्र आहेत त्यांनाच या ठिकाणी अपात्र करण्यात येत आहे. परंतु ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्याच्यामध्ये त्याही काही लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले. त्यामुळे बरेच
बऱ्याचशा लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंट करतायत. कमेंट मी तुम्हाला दाखवले सुरुवातीला त्याच्यामुळेच, की त्या म्हणतायत की आम्हाला मे महिन्यापर्यंत पैसे आले परंतु जून महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत. आम्ही पात्र आहोत, कुठलेही निकष डावललेले नाहीत, आमचं उत्पन्नही कमी आहे, आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे, आम्ही इन्कम टॅक्स भरत नाही, सरकारी नोकरी नाही आहे, त्याच्यामुळे देखील या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहतोय किंवा या ठिकाणी काही हप्ते आम्हाला जमा झालेले आहेत आणि पुढचे हप्ते जमा झालेले नाहीत. अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी आहेत. तर त्यांना या ठिकाणी काय करायचं आहे, एकतर त्यांनी या ठिकाणी महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधायचा आहे. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, किंवा या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन काम करायचं असेल तर लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तक्रार करायची. तुम्हाला त्यामध्ये सांगायचं की आम्ही पात्र आहोत, आम्ही या ठिकाणी कुठलेही निकष डावललेले नाहीत, सर्व या ठिकाणी अटी आणि शर्तीमध्ये बसतोय, तरी देखील आम्हाला या ठिकाणी पैसे जमा होत नाहीत. जेणेकरून सरकारचे हे लक्षात येईल आणि तुम्हाला राहिलेले तुमचे सर्व हप्ते असतील किंवा जून महिन्याचा राहिलेला हप्ता असेल तो भेटण्यास मदत होणार आहे. तुम्ही पात्र होऊन जाणार आहात. तर सर्वांनी चेक करायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी यादीमध्ये चेक करायचे. म्हणजेच काय करायचं आहे की तुम्हाला हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या एकतर चेक करायचे किंवा ऑनलाईन तुम्हाला तक्रार करून घ्यायची आहे, जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचे दोन्ही हप्ते भेटू शकतात. मग ज्यांना जूनपर्यंत हप्ते भेटलेले आहेत ते तर पात्रच आहेत, त्यांना जुलैचा हप्ता तर या ठिकाणी जमाच होणार आहे. तो कधीपर्यंत जमा होईल त्याची देखील पुढे माहिती आपण बघणार आहोत. बघा, ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, जे लाभार्थी आयकरदाते आहेत, नमो शेतकरी सन्मान योजनेचे या ठिकाणी लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, एका कुटुंबातील लाभार्थी अर्जांची संख्या जास्त असल्याने असे देखील अर्ज बाद करण्यात येत आहेत. तर हे सर्व अपात्रतेचे कारण आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 27,317 लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर हे सर्व कारणं आपण बघितलेली असतील. हे कारणं डावलून जर ज्यांनी अर्ज केलेला आहे, जे या ठिकाणी त्यांनी लाभ घेतलेले आहेत, त्यांचे पैसे तर परत घेतले जाणार नाहीत, मात्र या ठिकाणी ते अपात्र केले जाणार आहेत आणि इथून पुढचा लाभ त्यांचा बंद होणार आहे. परंतु खरोखर ज्या लाडक्या बहिणी गरीब आहेत, ज्यांना खरोखर आर्थिक मदतीची गरज आहे, अशा लाडक्या बहिणींना ज्या ठिकाणी अपात्र होत आहेत किंवा त्यांचे पैसे जमा होत नाहीत, तर त्यांनी मी सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी काम करायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी तुमचे पैसे जमा होण्यास मदत होणार आहे. बघा, अजून भरपूर सारे अशा कमेंट येत आहेत. या ठिकाणी म्हटले त्यांनी मला 12वा हप्ता जमा झालेला नाही. धुळे जिल्ह्यामधून यांनी कमेंट केलेली आहे. तसंच तुमचा जिल्हाही कमेंट बॉक्समध्ये सांगा, या जिल्ह्यामधून तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होत आहेत की नाही. बघा, आता काही लाडक्या बहिणी असतील धुळे जिल्ह्यामधून त्या पात्र आहेत किंवा या ठिकाणी त्यांचे हप्ते सलगपणे येत आहेत, त्यांना पैसे भेटलेले असतील, परंतु आता ह्या लाडक्या ताई आहेत, ह्या पात्र जरी असल्या तरी देखील त्या म्हणतात की या ठिकाणी आमचे पैसे जमा झालेले नाहीत. मग तुमचे सर्व निकष पूर्ण आहेत की नाही चेक करायचे. सर्व बरोबर आहे, तुमचं कुठलेही निकष डावललेले नाहीत, सर्व अटी आणि शर्तीमध्ये तुम्ही बसताय, एकतर तुम्हाला ऑनलाईन कंप्लेंट करायचे किंवा या ठिकाणी तुमचं तालुका असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणचे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला विचारणा करायची की कुठल्या कारणास्तव पैसे जमा होत नाहीत, जेणेकरून या ठिकाणी तुमचे पैसे जमा होण्यास देखील मदत होणार आहे. त्यानंतर बघा, जूनचा हप्ता यांना देखील आलेला नाही. अशा भरपूर साऱ्या कमेंट येत आहेत. बघा, आज आपण जर बघितले या ठिकाणी 13 ते 14 दिवस झालेले आहेत हप्ता वाटप सुरुवात होऊन जून महिन्याचा. यासाठी जवळपास 3600 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे आणि 5 जुलैपासून हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहेत, परंतु अजून भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हे पैसे आलेले नाहीत. तर बघा, पुढे अजून कमेंट आहे, जूनचा हप्ता मिळालेला आहे, थँक्यू सो मच सर म्हणून त्यांनी पाठवलेलं आहे. बघा, भरपूर जणांना पैसे भेटलेले आहेत, परंतु त्यामधील अजून ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मे महिन्याचा हप्ता भेटला, 11वा हप्ता भेटला, परंतु बऱ्याच जणांना 12वा हप्ता भेटलेला नाही, अशा लाडक्या बहिणी देखील आहेत. आणि ज्यांना या ठिकाणी 11वा हप्ता भेटला आहे, 12वा हप्ता भेटलेलाही आहे, आता ते 13व्या हप्त्याची म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अशा देखील भरपूर सारे लाडक्या बहिणी आहेत. जर ज्यांना पैसे भेटलेले नाही, ज्यांना मे महिन्यापर्यंत पैसे आलेले आहेत, सर्व या ठिकाणी अटी आणि शर्ती त्यांच्या पूर्ण आहेत, कुठलेही निकष डावललेले नाहीत, तर अशा लाडक्या बहिणींनी एकतर ऑनलाईन तक्रार करायचे किंवा या ठिकाणी ऑफिसेसमध्ये जाऊन या ठिकाणी विचारणा करायची आहे, जेणेकरून तुमचे देखील पैसे या ठिकाणी जमा होतील. त्यानंतर बघा, पुढे ते म्हणतायत, नमस्कार, या ठिकाणी मी रायगडमधून बोलत आहे. या ठिकाणी भरपूर साऱ्या प्रत्येक जिल्ह्यामधून कमेंट आहेत. आता काही जणांना ज्या जिल्ह्यामधून पैसे भेटलेले नाहीत, परंतु त्या जिल्ह्यामधल्या काही लाडक्या बहिणींना देखील पैसे भेटलेले आहेत. मग नेमकं कारण काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. बघा, हे म्हणतात की पहिल्यापासून व्यवस्थित रेग्युलरपणे हप्ते येत होतात, पण आता जून महिन्याचा हप्ता अद्यापपर्यंत आलेला नाही. बघू शकता, यांना मे
मे महिन्यापर्यंत रेग्युलर हप्ते भेटलेले आहेत पहिल्यापासून, परंतु जून महिन्याचाच हप्ता आलेला नाही. बघा जून महिन्याचा हप्त्याचं नेमकं काय झालं आहे, किंवा या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या अशा लाडक्या बहिणी ज्यांना जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. एक तर त्यांचे पैसे जमा होऊ शकतात, किंवा नेमकं कारण काय आहे, अपात्र केलं आहे किंवा तांत्रिक कारण आहे, ते या ठिकाणी समजायला या ठिकाणी कुठलीही वेबसाईट नाही आहे. त्यासाठी विधान परिषदेमध्ये देखील, विधानसभेमध्ये देखील पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलेला होता की काही लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत, मग इथून पुढचे पैसे त्यांना भेटलेले नाहीत. तर त्यासाठी नेमकं एखादी वेबसाईट असावी की ज्या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींनी त्यांचं नाव टाकलं की त्यांचे हप्ते जमा झाले आहेत की नाही, किंवा जर जमा झालेले नसतील तर कुठल्या कारणास्तव जमा झालेले नाहीत हे कळावं, असे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याबद्दलची वेबसाईट देखील असावी, संकेतस्थळ असावं अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे. परंतु त्याच्याबद्दल अजून या ठिकाणी माहिती आलेली नाही किंवा त्याच्यावरती काय उत्तर आलेलं नाही. तर बघा यांनी देखील कमेंट केलेली की यांनाही अजून पैसे भेटलेले नाहीत. तर बघा आता एक शक्यता अशी असू शकते, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जून आणि जुलैचे एकत्रित हप्ते देखील जमा होऊ शकतात. बघा काही तांत्रिक अडचणीमुळे जर जून महिन्याचे काही लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले नसतील आणि त्या पात्र असतील, तर या ठिकाणी जर काही अडचण निर्माण झालेली असेल DBT करण्यासाठी, तर त्यांचे जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत देखील 3,000 रुपये जमा होऊ शकतात. ही देखील एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल. आता मग जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटू शकतो, या ठिकाणी बघा आता एकत्रित 3,000 रुपये जमा होणार की नाही त्याच्याबद्दल मात्र अजून सरकारने या ठिकाणी घोषणा केलेली नाही. परंतु याच्या अगोदर आपण जर बघितले तर भरपूर सारे असे हप्ते आहेत ज्या ठिकाणी काही लाडक्या बहिणींचे हप्ते थकीत होते, ते पुढच्या महिन्याच्या हप्त्यासोबत त्यांनी सरकारनं वाटप केलेले होते. तशाच पद्धतीने जर या ठिकाणी जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता दिला तर त्याच्याबद्दलचा देखील निर्णय होऊ शकतो. मात्र अजूनपर्यंत त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो झालेला नाही. मग आता तुम्हाला या ठिकाणी 12वा हप्ता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना भेटलेला आहे. 12व्या हप्त्याबद्दल अजून बऱ्याचशा लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. तर त्यांच्याबद्दल मी सांगितलं की या ठिकाणी एकतर तुम्हाला जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत हे पैसे जमा होऊ शकतात. थकीत पैसे तुमचे जर नाही जमा झाले तर एकतर तुम्हाला तक्रार करायची किंवा ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारणा करायची. मग आता या ठिकाणी भरपूर साऱ्या अशा पात्र लाडक्या बहिणींना आतापर्यंत 12वे हप्ते जमा झालेले आहेत. मग त्यांचा पुढचा 13वा हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो. बघा प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी जर आपण बघितलं न्यूजमध्ये जी माहिती येते सध्या त्यामध्ये सांगण्यात येत आहे की जुलै महिन्याचा हप्ता या जुलै महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यापर्यंत भेटू शकतो. परंतु आतापर्यंत जर आपण बघितलं 3 हप्ते लेट झाले, एप्रिल, मे आणि जूनचा. एप्रिलचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला आणि मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला. तसंच आता तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता जो आहे जुलै महिन्याच्या या पहिल्या आठवड्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने जर हा देखील हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा 13वा हप्ता जर लेट झाला तर तो तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतो, किंवा तसं नाही झालं तर तुम्हाला या ठिकाणी जुलै महिन्याच्या म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे जमा होऊ शकतात. मात्र बघा ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत खरोखरच त्याच्याबद्दल सतत सरकारकडनं सांगण्यात येत आहे की 100% तुमचे प्रत्येक महिन्याचे हप्ते जमा होत राहतील. सरकार ही योजना कुठेही बंद करणार नाही, याबद्दल सतत माहिती जी आहे ती दिली जात आहे. मात्र या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या हप्त्याबद्दलची काय ना काय अडचण सध्या निर्माण होताना दिसते. जसं की 3 हप्ते लेट झाले, तसं जून महिन्याचा हप्ता देखील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला, हा हप्ता देखील लेट झाला. त्याच्यामुळे सरकारने कुठंतरी एक तारीख फिक्स करून लाडक्या बहिणींना देणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही प्रत्येक पूर्ण महिनाभर. आणि या ठिकाणी ज्या खरोखरच पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची प्रत्येक या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज यादी देखील प्रसिद्ध करणं गरजेचं आहे, जेणेकरून या ठिकाणी त्यांना कंपल्सरी प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये भेटत राहतील. मग जून महिन्याचे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांना नेमकं कारण काय आहे या ठिकाणी समजत नाही आहे. बघा त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. संपूर्ण लाडक्या बहिणींना खरोखर पात्र लाडक्या बहिणींना पैसे भेटत राहणं हा सर्वांचा या ठिकाणी मागणी असणार आहे, आपली देखील तीच मागणी असणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. बघा सध्या तुम्हाला जी या ठिकाणी न्यूज आलेली आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. याबद्दल अजून काय माहिती आली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.